पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, मी या ठिकाणी नालासोपारा परिसरामध्ये आहे। नालासोपारा परिसरामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी एकत्र राहणे म्हणजे एकता रहिवासी संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असं एक या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। कशा पद्धतीचं आयोजन आहे, कशा पद्धतीचं स्वरूप आहे, थोडक्यात आपण जाणून घेऊया जे मंडळाचे जे पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून। खरं प्रथमतः नमस्कार। नमस्कार। आज तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जो काय कार्यक्रम आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? मी या संघटनेचा सचिव विजय विठ्ठल रांगले। आमचं नियोजन म्हणजे साहेब, गेल्या आम्ही 2012 साली आमच्या संघटनेची आम्ही स्थापना केली आणि या संघटनेमध्ये असलेल्या सर्व सोसायटी रहिवासी म्हणजे सुखदुःखासाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो। विकास कामासाठी म्हणा, कुठल्या पाण्याची समस्या असेल किंवा इतर कुठली समस्या असू दे, या समस्येसाठी आम्ही एकत्र नेहमी झटत असतो। सर्व सोसायटीमधील सर्व सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मंडळ आणि त्यानंतर शैक्षणिक आहेत, सामाजिक असे छोटे मोठे उपक्रम या संघटनेच्या मार्फत राबवले राबवतो दरवर्षी। आणि जेणेकरून आम्ही या सर्व आकार सोसायटी, सर्व सभासद, सर्व नागरिक एकत्र येऊन आपले सुखदुःख आहेत की जे काही विचार आहेत ते आपले मांडतील। आणि अशाच पद्धतीने आम्ही गेले 8 वर्षापासून हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आम्ही साजरा करत आहोत। तसंच यावर्षी या विद्यार्थी गुणगौरवामध्ये 74 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत या वर्षामध्ये। त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि यापुढेही ही संघटना असेच चांगले छोटे मोठे सचिव म्हणून किंवा एक कमिटीचा पदाधिकारी म्हणून जे लोक जे सदस्य आहेत, 11 पिढीचे जे सदस्य आहेत, जे कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना धन्यवाद कशा पद्धतीने मानतात? धन्यवाद। ज्या वेळी आमचे उपक्रम असतात किंवा कुठले छोटे मोठे कार्यक्रम असतात किंवा कोणाचे सुखदुःखाचे हे असतात, त्यावेळी या सर्व पदाधिकारी जे आहेत ते एकमेकाला सांभाळून घेत असतात नेहमी, आणि त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानेन। धन्यवाद देईन त्यांना। सर, एक वरिष्ठ म्हणून आहेत तुम्ही, तर कशा पद्धतीनं मार्गदर्शन करायला ही भावी पिढीला मी दत्ताराम चौधरी, माजी अध्यक्ष एकता रहिवासी संघ। मी भावी पिढीला एकच सांगू इच्छितो की ह्या एकता रहिवासी संघाच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबवले जातात, उदाहरणार्थ आज या ठिकाणी हळदी कुंकू, हा हळदी कुंकू महिला मंडळ कशा पद्धतीने एकवटला जाईल हा त्यामागचा उद्देश आहे। आणि त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्या विद्यार्थी वर्गांना मी एकच सांगू इच्छितो की ह्या एकता रहिवासी संघामध्ये सर्वसामान्य लोक राहतात, मोलमजुरी करून राहणारी लोक आहेत आणि त्यांचे जे पालक आहेत ते मोलमजुरी करून मुंबईच्या ठिकाणी कामानिमित्त जातात आणि एवढी मेहनत करून ते जर आपल्यासाठी जर हे योगदान देत असतील काय कामाच्या निमित्त, तर त्या विद्यार्थ्यांनीही त्याचा फायदा उठवला पाहिजे। त्यांना शैक्षणिक बाबतीत त्यांनी त्याचा मोबदला चांगलं शिक्षण घेऊन पुढील आयुष्याची भरभराटी करून त्यांनाही त्यांनी सहकार्य केलं पाहिजे। धन्यवाद सर। हा त्यामागचा उद्देश आहे। धन्यवाद। आता आपण जाणून घेतले की या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एक मोठा विश्वास या ठिकाणी प्रदान केलेला आहे। मुलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। भावी पिढी घडली पाहिजे हे सुद्धा यांचं उद्दिष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं गाव वेस सोडून या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन एक संघटना निर्माण करणं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणं हे सर्वात मोठं उद्दिष्ट या संघटनेच्या माध्यमातून मिळालेलं आहे। कॅमेरामॅन सुरेंद्रसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।